जेवण संपलंय 8:30 वाजले आणि जेवण संपलं म्हणतात. म्हणून थांबलो आम्ही गर्दी. कोल्हापूरचं मटण मला धाराशिवपेक्षा जास्त आवडलं. ऑन रेकॉर्ड. काय गर्दी काय वाटते तुम्हाला? लोकल किल्ल्याला मुंबईचा लोकलचा? अरे मुंबईच्या लोकल पेक्षा जास्त गर्दी झाली आणि मी नागपूरवरनं मालनचं नाव घेतो स्पेशल आलोय. मी बादलीवर पिऊ शकतो पांढरा रस्सा. एवढा बाप आहे. खूप सुंदर. भेजा मी इकडे खाणार आहे त्यामुळे भेजा तिथला नाही खाणार आहे. कोल्हापूर इज ऑल अबाउट टेस्ट. कारण अशा माणसाने घाललं ज्याने आयुष्यात कधी नाही घाललेलं. यस कधीच नाही. मटणचा अर्क आहे पूर्ण आणि त्याला सगळा अर्थ आहे. 1 2 3 4 5 6 गोष्टी ट्राय केल्या. 6च्या 6 वेळ आहे. 6च्या 6 चवी वेगळ्या आहेत. मला आता कळलं त्यांनी का एवढीशी वाटी दिली आहे. आय एम सो हॅपी की मी या माणिकमध्ये आलो. 4 शब्द. कोल्हापूर आय लव्ह यू. म्हणजे आई मी फक्त अंडा खायला आलो इकडे, अजून मी काय नाही करणार आहे. आम्ही सगळं आहे ते काय खाणार आहे. ठीक आहे. अरे मिळतं इकडे. मला वाटतं आम्ही आता अंड्यात बाहेर आलो. तर आजचा जो एपिसोड आहे ना हा पुन्हा एकदा माझा फेवरेट आहे. कारण बाजूला माणूस फेवरेट आहे. कारण आज मी पुन्हा अशा गोष्टी खाणार आहेत ज्या एकदम कोल्हापूरच्या लोकल आहेत आणि इथे लोकल लोक जेवायला येतात. येस. टुरिस्ट लोक येत नाही. टुरिस्ट लोक नाही देत. आणि त्यासाठी मी आज मागवलाय इथे गुलमोहर डिलक्स थाळी, ज्यामध्ये मटन लोणचे, मटन फ्राय, चिकन मसाला, खिमा वाटी, प्लेन बिर्याणी, तांबडा पांढरा रस्सा, 2 भाकऱ्या, 3 चपाती किंवा 2 भाकऱ्या. ही नॉनव्हेज स्पेशल थाळी. कारण याच्यामध्ये चिकन मटन दोन्ही आहे. दोन्ही कॉम्बो आहे. त्यांनी मागवली आहे गुलमोहर शाकाहारी थाळी, हा. ज्यामध्ये 1 भाजी, 1 उसळ, 1 स्वीट, आमटी, कोशिंबीर, पापड, लोणचं, पुलाव, 3 आणि चपाती आम्रखंड किंवा 2 special. भाकरी आणि आम्रखंड स्पेशल आहे. पहिली गोष्ट लालेलाल थाळी आहे. म्हणजे ॲम्बियन्स पण एवढा मस्त आहे ना की वरती कौलं आहेत, ओपन ॲटमॉस्फिअर आहे, कुठे वॉलने असं बंद वाटत नाहीये आणि बघाल तर पूर्ण असं मेस सारखं दिसतं की भरपूर सारे टेबल लावलेले आहेत खायला. प्रशस्त आहे. प्रशस्त आहे आणि फील एकदम ऑथेंटिक आहे. गाईज सुरुवात आपण पांढऱ्या रस्त्याने करूया. वाव, फ्लेवरफुल, खतरनाक ऑथेंटिक. म्हणजे मी ह्याच्या आधी श्रीकृष्णमध्ये पाहिलेलो, म्हणजे गॉड लेवल होती, ही पण त्याच लेवलला आहे. यामध्ये ना मटणचा अर्क आहे पूर्ण आणि त्याला सगळा अर्थ आहे. आणि जो मसाला यांनी बनवला ना इकडे, सांगत नाही सिक्रेट मसाला आहे, पण डोळे छोटे होतात. हा ना. मी बादलीवर पिऊ शकतो पांढरा रस्सा. एवढा बाप आहे. खूप सुंदर. वडा पांढरा रस्सा. या पांढऱ्या रस्स्याला माझ्याकडे मिळतोय गोल्डन. मी नाही, मला माहितच नाही त्यामुळे मी मम तुम्ही मम बोला. अमेझिंग पांढरा रस्सा. हा, ह्याला लिमिटेशन आहे की अनलिमिटेड आहे? पांढरा रस्सा अनलिमिटेड आहे गाईज. मला वाटतं मी एखाद जग पिणार याचा. आता आपण ट्राय करू याचा तांबडा रस्सा. जे लोक म्हणतात ना की कोल्हापूरची ना इमेज खराब केली, कोल्हापुरी मिरची आणि कोल्हापुरी तिखट आणि गोष्टी, कोल्हापूर इज नॉट अबाउट तिखट. कोल्हापूर इज ऑल अबाउट टेस्ट. या तांबड्या रस्त्याला पण माझ्याकडनं मिळतो. मी जास्त वेळ घालवणारच नाही आजच्या एपिसोडमध्ये. हे काय मिळतंय तुम्ही? डाळ आहे. कशी आहे डाळ? छान, सात्विक, चांगलं आहे. मला वाटतं ना या एपिसोडमध्ये व्हेज बीचचा पण रिव्ह्यू देऊ नको. हा भाग सोडून द्या, या भागाला बघा. भाकरी पहिलं भाकरी बोलूया. भाकरी छान आतून बघाल ना, आतून खरंच नरम नरम आहे. आणि ह्याला पण असे हे आहेत, सेक्शन्स आहेत 2 असे. हे बघा, नरम आणि कडकचे पण. गुड किमा. आपल्या घरात बनणारा किमा आहे. अजिबात तिखट नाही आहे. थोडासा गुडूस आहे, एकदम थोडासा. बट आणि जो किमा पण आहे ना तो एकदम मिन्स्ड आहे, म्हणजे एकदम बारीक केलेला आहे. म्हणजे त्याची असं वाटतं की आपण ग्रेव्हीच घेतोय फक्त. किमाची काय चव लागत नाहीये, चव फक्त मसाल्यांची आहे. किमाला मटणाचा टेक्स्चर लागत नसेल. नाही, लागतच नाही. सो किमा ॲव्हरेज आहे माझ्यासाठी. म्हणजे जेवढं पांढरा आणि ह्याने म्हणजे आणले, किमा इज ॲव्हरेज. किमाला मी देतोय थम्सअप. आता आपण ट्राय करूया याचं चिकन मसाला यांचा आहे. दिसतं खतरनाक ना सगळं. मला असं वाटतं आजकाल ना मला चिकन मनातून उतरत चाललंय. जेव्हापासून भाटुबावरती मटण खायला लागलोय ना, मला चिकन दुय्यम वाटायला लागलंय. की जे मटण नसेल ना अवेलेबल तर मी चिकन खाईन. पण आता मला चिकनमध्ये काय मजाच नाही वाटत, कारण चिकनमध्ये ती ज्युसीनेसच नाही. जरा बॉयलर पण आहे ना,
ते ओव्हर कुक्ड आहे, त्यामुळे जरासं चुई झालंय, जरासं एवढं चुई नाही आहे पण थोडं चुई आहे. आणि मसाला पण एकदम जनरल आहे, म्हणजे हा कुठे चिकन मसाला मागवला तर असाच येईल हॉटेलमध्ये. एकदम घरगुती चिकन आहे. मालवणी ठिकाणी गेलात तर दत्त बोर्डीच्या ठिकाणी गेलात तर तिकडे चिकन मागवलं मसाला तर असं अशा वेमध्ये येणार. तरी मी तर नुसती ग्रेव्ही खाऊन बघतो. चांगलं आहे. मसाले, त्याचं वाटण, त्याचा थिकनेस सगळं छान आहे. तेल बी सगळं छान आहे. गुड. म्हणजे मी जे ह्याला द्यायचं मला त्याला माझ्याकडनं देतो मी नक्कीच डबल थम्सअप. आता आपण खाऊया मटन फ्राय. ये ना भाई मटन फ्राय. मटणाची क्वालिटी बघा. मी जेव्हा तोडला ना तेव्हा मला कळलं. ॲक्शन रिप्ले फॉर यू गाईज. मटण कसं असलं पाहिजे असं. चला मी पण. मला आता कळलं त्यांनी का एवढीशी वाटी दिली आहे. हुशार माणसं आहेत ती. सर्वात बेस्ट गोष्ट त्यांनी छोटीशी करून दिली आहे. गाईज मी जे म्हणतो ना चिकन माझ्या मनातनं उतरत चाललंय त्याचं कारण मटणाने माझी जागा घेतली मनात. भैया मटणाला ना मटणाची चव आहे. म्हणजे तुम्ही नुसते मसाले नाही खातात तर तुम्ही मटण खाताय व्यवस्थित. ज्या मटणाला चव आहे. वाईट वाटेल आहे ना कुठे गोष्ट सांगतो मी, कुठे गोष्ट वाईट वाटेल. हे धाराशिवच्या मटणाचे फॅन आहेत. 100%. मी आज एक फोड खाऊन सांगतो कोल्हापूरचं मटण मला धाराशिवपेक्षा जास्त आवडलं. ऑन रेकॉर्ड. हे जे मटण आहे ना यार त्याला जो अरोमा आहे ना अरोमा मटणाला अरोमा आहे. मटणाला अरोमा आहे. दिसतं पण कसं ते. बाप बाप. मला तुला खायला घालावं लागेल. तुला कळेल काय असतं मटण. चार शब्द. कोल्हापूर आय लव्ह यू. कोल्हापूर वाल्यांबरोबर नाद नाही करायचा. नाद करती काय कोल्हापूर बरोबर नाही. आणि प्रत्येक मी मगापासून मटन फ्रायचा प्रत्येक पीस खातोय ना फील्स लाईक आय मीटिंग बोनलेस पीस. मटणाचा अरोमा आहे यार. बाप. जो मसाला घुसला ना त्या मटणामध्ये. हे पण मेन्शन कर मटन फ्राय तुम्ही वेगळं पण मागवू शकता. हा मटन फ्राय वेगळं मागवा भरपूर. 180. 180 रुपयाच एवढी. 180 रुपये एवढं बाप मटन मिळत असेल ना. मी एक्स्ट्रा मटन मागवतोच आहे. त्याला माझ्याकडनं मिळतोय डबल थम्सअप. तर मी इथे येऊन तांबडा पांढरा आणि हे मटन फ्राय तर नक्की मागवतो. आता आपण खाऊया यांचं लोणचं. एक त्यांचं लोणचं बघ कसं आहे. ड्राय लोणचं आहे. म्हणजे आपण जे ह्याला खाल्लेलं लोणचं शौर्यवाड्याला ते असं वाटत होतं की ऍक्च्युली लोणचं आहे आंब्याचं ज्यामध्ये मटण टाकलंय. पण हे फुल वेगळं प्रिपरेशन आहे. यात काजू बिजू आहे काहीच. हे बघ आजूबाजूला काजू आहे. बिलकुल पण लोणचा का नाही आहे. हा जो प्रकार बनलाय थोडा ड्राय ज्यात कुठे तेल दिसत नाही मला तो खतरनाक आहे. गुलमोहर जिकडनं मटण आणतं मला माहिती कुठून आणतात मटण आहे. पण हे मटण जे आहे ना त्या मटणाला अमेझिंग चव आहे. ही चव याच्यावर तुम्ही नाही घेतलंय कुठे. मला जेवण करू वाटत नाही शाकाहारी. तुम्ही उगीच करताय शाकाहारी जेवण. तुम्ही आज कुछ तुफानी करते मग अडकलात. मग काय पूर्णपणे अडकलो. लोणचं नाही आहे पुन्हा सांगतो. पण जे काय बनवलंय ते मला वाटतं इथेच बनतं. त्यामुळे या लोणच्याला माझ्याकडे मिळतोय ट्रिपल थम्सअप. आता पुण्यामध्ये काय करलंय फेमस आजकाल इंद्रायणी राईस. इथे मिळतो राईस हा वेगळा आहे. हा राईस आहे दावत 60. राईस एकदम छोटा आहे. हे बघ साईज मध्ये एकदम छोटा राईस आहे. यात टाकूया आपण तांबडा. मिक्स करूया. हा राईस एकदम अच्छा काय वाटतं सुटसुटीत राईस आहे. एकदम हलका राईस आहे. सुपर अरोमा. राईसला पण अरोमा आहे. या तांबडा तर माझा बापच आहे. हा जो राईस आहे ना लिटरली असं वाटतं मी उपमा खातोय एवढा त्याचा टेक्स्चर बारीक आहे. किंवा तो असतो माहिती तो खुसका राईस. हा अजिबात खुसका नाही आहे. हा एकदम चांगला आहे. कॉम्प्लिमेंट करतो याला. भातात लोणचं टाकून बघूया. काय पीस आहे बना यार. हे बघ ना काय चाललंय बघ ना इथे मसाज चाललाय पीसचा. यात लोणचं ॲड करा राईसमध्ये. राईसच्या माझ्याकडे मिळतोय डबल थम्सअप. मला व्हेज खायचं असेल
कोल्हापुरात येऊन हा तर मी इथे येणार नक्की. नक्की. कुठला थम्सअप आहे देऊन टाका अख्खा. ह्याला मी नक्कीच डबल थम्सअप देतो. डबल थम्सअप दिलेला आहे माणसाने. सो व्हेज वर जर बघतायत त्या माणसाने सांगितलं तुम्हाला व्हेज खायला देऊ शकता तुम्ही. ह्याला आवडलेलं आहे. मला तर आवडलेला आहे. हा एपिसोड गोल्डन थम्सअप मी देत सुटलोय पण तसा नाही आहे. हा फूड क्रॉल आहे. त्यामुळे तुम्हाला मी व्हिडिओच्या एंडला सांगणार की मी दिवसभर जेवढं रेस्टॉरंटमध्ये खाल्लंय त्यातलं जगात भारी कुठलं आहे, देशात भारी कुठलं आहे, जिल्ह्यात भारी कुठलं आहे. त्यामुळे ओव्हरऑल रेटिंग बघण्यासाठी तुम्हाला शेवटपर्यंत थांबावं लागेल. जे नवीन ऑडियन्स आहेत ना तर जरा एज्युकेट व्हा की आम्ही काय काय करत असतो. एन्जॉय करा. हे पहिलं रेस्टॉरंट होतं. आता आम्ही जाणार आहोत दुसऱ्या रेस्टॉरंटला. चला. आता आम्ही आलो आहोत ना एकदम दुसऱ्या ठिकाणी जी लोकल लोकांची जागा आहे. तुम्हाला या एपिसोडमध्ये आम्ही सगळे लोकल स्पॉट दाखवणार आहोत जे कोल्हापूरकर कुठे खातात ते आपण बघणार आहोत आणि त्यांचं मटण आपण चाखणार आहोत. चला बघूया. यांची मस्त मटण स्पेशल फ्राय थाळी आलेली आहे. या थाळीमध्ये तुम्हाला काय काय मिळणार तर ऑफकोर्स मटण फ्राय मिळणार, किमा मिळणार, अंड मसाला मिळणार, तांबडा पांढरा आणि चिकन मसाला आणि 3 चपात्या मिळणार तुम्हाला खायला मस्त. हा सर इकडे आहे तिथं. आणि ही दुसरी थाळी आली. ही आहे यांची मटण फ्राय थाळी ज्यामध्ये फक्त ही वाटी नसते. चला आपण ट्राय करूया. पहिलं शास्त्र असतं ते पांढरा रस्सा. सिनेमनचा काय फ्लेवर आलाय मला. तुम्हाला आला सर? हो. तुमची वेगळी का दिसते माझ्यापेक्षा रंग? नाही सेमच आहे. नक्की सेमच आहे. सेमच आहे. म्हणजे आपण काल रात्री जसं खाल्लं त्याच्यात थोडीशी कमी चव आहे. हा. ऍज अ पांढरा म्हणून खूप ऑथेंटिक आहे. खूप ऑथेंटिक आहे. बरोबर. द्यायचं तर माझ्याकडनं या पांढऱ्या रस्सा देतो मी डबल थम्सअप. तुम्ही पण? येस. आता आपण ट्राय करू यांचा तांबडा. तांबडाचा रंग पण मस्त एकदम. तांबडाचा रंग तांबडा आहे. वाव. तांबडा एक नंबर. तांबडा एक नंबर. आणि तांबड्याच्या वरचं तेल पण आहे ना त्याला पण चव आहे. तांबड्याला सुंदर चव आहे आणि तांबडा मस्त टेस्टी आहे एकदम. त्याचा तांबडा एक नंबर आहे. आणि दोन्ही तांबड्या पांढऱ्याचं मला काय वाटतंय एक छान असा शेक मिळतोय गळ्याला हो पिताना. छान एकदम. असं एकदम म्हणजे झणझणत नाही. अजिबात झणझणीत तर तिखट आहे पण अजिबात झणझणीत नाहीये, त्रासदार नाहीये. जिभेला काहीच वाटत नाही. काहीच नाही वाटत. आणि माझ्या ओठाला पण काही तिखट वाटत नाही. नाही. तिखट वाटत छातीला छान. असं आत गेलं ना असं कळतं की अन्ननलिकेमध्ये मस्त तो काहीतरी गरम गरम आणि तिखटपणा गेलेला आहे. तांबडा रस्सा एकदम एक नंबर तांबडा रस्सा होता. दादा किती वर्ष जुनं आहे हे? ह्या माझ्या हॉटेलला 50 वर्ष झाली. मी विद्यार्थी दशेत असतानाच हे हॉटेल चालू केलं. इंदिरा गांधींच्या स्कीम मध्ये गरिबी हटावच्या ह्याच्यामध्ये मला लोन मिळालं आणि त्याच्या ह्याच्यात 3,000 रुपयात चालू केलं. काय म्हणता? होय. हे मसाले आहेत ना मसाले हे आम्ही घरीच बनवतोय सर. घरी पण होता. सगळे घरचे लोक आहेत. जागा स्वतःची आहे. तुम्हीच पाटील का ते अण्णा जे लिहिलं बाहेर तात्या? होय 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 तात्या मी. हेच तात्या येते. अरे वा. तात्या इकडे प्रेझेंट आहे आपल्या बरोबर. हे मी अजून एक वाटी पिऊ शकतो आरामात आणि म्हणून मी या तांबडा पांढरा देतोय. या तांबड्याला नक्कीच गोल्डन थम्सअप आहे. सुंदर. मेन चपाती बघा यांच्या. चपाती खूपच छान आहेत. पातळ आहेत आणि सॉफ्ट पण आहेत. यांचं पण किमा मशीन मेड वाटतं मला आणि एकदम पातळ आहे. पातळ आहे. कोल्हापूर असाच किमा मिळतो. घरगुती घरगुती आणि गोडूच आहे. गोडूस आहे. अजिबात किमा तिखट नाहीये आणि किमाचा जो मसाला पण आहे ना त्याची टेस्ट जास्त येते मटणापेक्षा. बरोबर. आणि किमामध्ये कुठला मसाला आपला असा गोडूस असा लागतो? नाही आम्ही घरीच बनवलेला ते. किमा घरी बनवता आणि थोडा गरम मसाला. थोडा गरम मसाला आहे. तो मग थोडासा गोडूस लागतो थोडासा किमा आपला. टोमॅटो वगैरे. हा टोमॅटो आहे बरोबर. म्हणूनच सो किमाला माझ्याकडे थम्सअप. अच्छा वडिलांच्या नावावरती ठेवलंय. हा वडिलांचं नाव मानी. आणि तात्यांसारखी गोड माणसं आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवली. लक्षात. माणूस आहे, गोड माणूस एकदम. मी ना मला काय आवडतं ना अशा ठिकाणी जो फिरतो तेव्हा ही अशी गोड गोड माणसं भेटतात ना ज्यांनी चालू केले त्यांचं खानावळी आणि ते इतक्या वर्ष त्याच प्रेमाने त्याच सातत्याने आणि त्याच हौशीने करतायत. हे महत्वाचं. मी अंडा ट्राय करतो. मी 4 गोष्टी ट्राय केल्या आहेत. 4ही गोष्टींच्या चवी कम्प्लिटली वेगळ्या आहेत. पूर्णपणे वेगळं आहे. आणि युजली जेव्हा ते अंड देतात ना असं ग्रेव्हीमध्ये त्याला काय अर्थ नसतो ताटामध्ये. त्याचं ताट भरायला गेलेलं असतं की दाखवायला की ताट भरलंय म्हणून. पण इथे असं नाहीये.
इथे ह्यांच्या अंड्याला पण तेवढीच सुंदर चव आहे, चव मसाला आहे, आहे. हो. आणि अंडा मसाल्याला जशी ग्रेव्ही पाहिजे ती परफेक्ट कॉम्प्लिमेंट आहे. खूप सुंदर आहे. ह्याला मी डबल थम्स अप मी पण माझ्याकडे डबल थम्स सेम मनातलं बोललं एकदम. आता मी तुम्हाला पण देतो, आपण ट्राय करूया चिकन. छान. भाई मी काल बोललो ना चिकन खाऊ नका मटन खा, ह्या चिकन प्लेटने त्याला चुकीचं ठरवलं. या चिकन चुकी ठरवलंय. काय चव आहे याची, एकदम लाईट मसाले आहेत. एकदम लाईट. म्हणजे मी खरं सांगतो, हा एपिसोड आहे ना तुमचं जे कोल्हापूर बद्दल डोक्यात मिथ आहे ना, मिथ ते मिथ बस्ट होणार आहे. बदलून टाकणार आहे. म्हणजे या होता तुम्ही लहान मुलं, फॅमिली, गरोदर बायका सगळी येऊ शकतो खायला. नाही प्लेट बघताना वाटेल सुद्धा की काहीच नाहीत मसाले, उभं काहीतरी केलं असेल, पण तेवढ्या मसाल्याला सुद्धा चव आहे. आणि चिकनची क्वालिटी खूप चांगली आहे. खूप चांगले. मेन गोष्ट नाही मला काय आवडते ना इथे, तुम्हाला असं काय एक्स्ट्रा ऑर्डिनरी अशी चव नाहीये, पण हा. काय चवी आहेत. चवीला त्या मजा आहे, वेगळी मजा आहे. म्हणजे ही कम्फर्ट थाळी आहे लिटरली. या थाळीचा तुम्हाला बिलकुल त्रास नाही होणार. म्हणजे माणूस 50 वर्ष हे बिझनेस चालू ठेवला आहे, हो. तर ते उगीच नाही लोक खायला येत आहेत. अरे अरे संपलं दादा, सॉरी. हे संपून टाकूया आपण चला याच व्हिडिओमध्ये. आय एम सो हॅपी की मी या माणिकमध्ये आलो. त्याचं मटण खाल्लं पण नाही तरी मी सांगतोय माझ्याकडनं यायला मिळतोय ट्रिपल थम्सअप. ट्रिपल थम्सअप. दिस इज टू गुड. मी तुमचं मटण माझं मटण खातो. मटण बघूया आपण. हे बघ मटण फ्राय. रंग पण मटणाचा आणि पिंकिश मटण आहे एकदम. हो बरोबर. पूर्ण वेगळं आहे चिकन मटण. हे कसं काय शक्य आहे मला कळत नाहीये. 1 2 3 4 5 6 गोष्टी ट्राय केल्या. 6च्या 6 वेगळ्या आहेत. 6च्या 6 चवी वेगळ्या आहेत. आपण काल आधी करत मटणाला बाप चव होती. मटणाला मटण बाप होतं. ह्याच्या मटणाला अशी काय चव नाही आहे. मसाल्याला बाप. ज्यांना जमतच नाही तिखट खाणं त्यांनी इथे येऊन खावं आणि सांगावं की कोल्हापूरमध्ये जेवलोय मी. तर तुम्हाला हे शो ऑफ करायला मिळेल की भाई मी कोल्हापूरला म्हणून खातो आणि मग सांगा माणिकमधला खातो. ही अख्खी सरप्राइझिंगली वेगळी थाळी निघाली. यामध्ये कुठली पण टिपिकल चव नाही आहे. काय यार मज्जा आणली या जेवणाने मला खूपच. मेन मटणाची क्वालिटी चांगलीच आहे कोल्हापूरच्या. कालचं मटण जास्त भाप होता. म्हणजे मटण ॲज अ मटण म्हणून होता. परफेक्ट चुई आहे. परफेक्ट हा अजिबात जास्त नाही. परफेक्ट आहे कुक. गोंच्या पेक्षा मसाला काय घुसलाय. ज्यांना मटणाची मजा घ्यायची ना मजा त्यांनी कोल्हापूरला यावं. कोल्हापूरला आहे, हो. पंढरपूरचा माणूस बोललाय. हा 100%. पण आम्ही सुचवलेल्या जागांवरच हो हो कुठे जाऊन खाल्लं बोलत नाही बाबा. आम्ही सांगतो तिथे जाऊन खाल्लं तुम्ही सांगतो 100% तुम्ही एन्जॉय करणार मटण. आता मी मुंडी कधीच नाही खाल्ली. हा पार्ट पूर्णपणे तुमचा आहे. का हो तुम्ही मुंडी खाल्ली नाही कधी. हा नाही हे तुम्ही काहीच नाही खात. नाही. भेजा पण नाही खात. नाही भेजा मी इकडे खाणार आहे त्यामुळे भेजा तिथला नाही खाणार. ते सगळेच खातात. चला मग मी एकटा ट्राय करतो. हे हा. मी कधीच नाही ट्राय केलं आयुष्यात. कसं खायचं मला ते पण नाही माहिती गोष्ट. हे काहीतरी मांस निघालंय. हा मेंदू आहे की हा काय आहे कुठला पार्ट आहे डोक्याचं माहिती नाही मला. डोक्यात नाही मुंडीचा पूर्ण. हा मुंडीचा मुंडी, हा. पूर्ण मुंडीचा कुठला पार्ट आहे माहिती नाही मला. खाऊया. ट्राय करणार का. चला ठीक आहे चला तुमच्या ह्याच्यावर. फर्स्ट टाइम ऑन कॅमेरा दिस मॅन इज इटिंग. इन्स्टंट रिॲक्शन होती. भाई हा रस्सा बघ रंग बघ याचा. वाव क्रीमी क्रीमी आहे. त्या मुंडीला सुद्धा एक क्रीम आहे वेगळी. फॅट फॅट सुटलंय. कसं वाटतं पण मुंडी खाऊन. खूप छान. वेगळंच आहे वेगळंच. बस बस यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ हाईप करायलाच लागेल. कारण अशा माणसाने खाल्लं ज्याने आयुष्यात कधी नाही खाल्लेली. येस कधीच नाही. मुंडी असं छान असं ग्रेव्ही अशी कशी बनते. त्याच्यामध्ये भाजलेली तीळ, जिरे, खसखस, धनिया. त्याच्यामुळे याचा फ्लेवरच वेगळा आहे. यामध्ये खवा टाकल्याचं वाटलं एवढं मिल्की आहे. खरं सांगतो
कोल्हापूर सोडून बाकी सगळे काय म्हणतात की कोल्हापूरचं जेवण आहे ना खूप तिखट असतं, पण तुमचं मी खाल्लं तर तिखटपेक्षा चवदार निघालं. तर त्याच्यात काय म्हणणं तुमचं? हे काय आहे, तर पूर्वीपासून चालत आलेलं आहे. कोल्हापूरचे लोक तिखट फार खातात, हा. पण आता ते बंद झालं. बंद झालंय ना ते, नव्हतंच कधी एवढं वाटतं ते. ठेचा वगैरे फार लागायचं, काही नसलं चालेल पण ठेचा ठेचा पाहिजे. पाहिजे. हा. आणि दुसरी गोष्ट काय आहे ना की हे ज्या गोष्टी आहेत की मुंडी मिळणं, फ्राय मिळणं, रक्ती मिळणं, भेजा मिळणं, हे ना एकदम असे लोकल ऑथेंटिक डिमांड्स आहेत. हो हो की आणि हे ठराविक जागेवरच मिळतं. मिळतात हा. हे सगळीकडे नाही मिळत तुम्हाला या गोष्टी. ते लोकल लोकांना माहिती आहे कशा बनवायच्या, आणि ते तुम्हाला इथेच मिळणार. ते तुम्हाला कुठल्या अशा AC वाल्या हॉटेलमध्ये नाही मिळणार. तुम्हाला असं जरा घामे मला पाहिजे तिकडेच खायला मिळणार. हा. ह्याला माझ्याकडनं नक्कीच मिळतोय ट्रिपल थम्सअप पुन्हा एकदा. खूप सुंदर आहे, खूप सुंदर. आता आपण खाऊया माझी फेवरेट, म्हणजे कोकणातली फेवरेट गोष्ट, रक्ती. टोटल डिफरंट रक्ती. दिसतोय कांदा तो वर. कांदा लागतो ना ह्याच्यात. हो हो हो, टू गुड रक्ती. एकदा खाऊन बघा ना. काय म्हणजे का नाही खायची? कलेजी बनवलं काय वाटतंय, पण हे कलेजी नाहीये रक्ती. म्हणजे रक्ती काय असतं ते गुगल करा, मी सांगणार नाही तुम्हाला. आणि कमेंट करून सांगा की रक्ती काय असते. त्याला माझ्याकडे डबल थम्सअप आहे. आता भेजा खाऊया. भेजा आणि हे ऑलमोस्ट सेम ग्रेव्ही आहे, ऑलमोस्ट. पण भेजा जरा तिखट आहे आणि भेजाचा स्वतःचा फ्लेवर येतो. तो भेजाला छान तो पंचीनेस आहे तिखटाचा. तो भेजा मी याच्या आधी ठाण्याला खाल्ला होता. ओके, ठाण्याच्या भेजाची जी प्रिपरेशन होतं ते पूर्ण मालवणी स्टाईल होतं. ओके, नंतर मी भेजा खाल्ला तुमचा क्रॉफर्ड मार्केटचा. क्रॉफर्ड मार्केटचा भेजा तर वेगळ्या लेवलला आहे. म्हणजे त्याचं तो मुंबई स्टाईल आहे पूर्ण. आणि हा आहे ना, हा भेजा कोल्हापूर स्टाईल आहे. त्यात तिखट पण आहे आणि क्रीमीनेस आहे. असं वाटतं की दुधाळ काहीतरी खातोय, पण तसं नाही आहे. सुंदर गोष्ट आहे, ट्राय करा तुम्ही. सो ओव्हरऑल मी जे खाल्ले आता ते खूप ऑथेंटिक आहे. ऑथेंटिक आहे एकदम एकदम. खूप म्हणजे खूप ऑथेंटिक आहे. त्यामुळे ओव्हरऑल दिस इज डिफरंट एक्सपिरियन्स. श्रीकृष्णला खाल्लं ते कम्प्लीट वेगळं होतं. नंतर काल रात्री जे खाल्लं ते कम्प्लीट वेगळं होतं. आणि ह्याची चव कम्प्लिटली वेगळी आहे. तुम्हाला ना कुठलं आवडतंय हे आम्ही शेवटलाच सांगणार आमचं. पण माझं म्हणणं आहे तुम्ही स्वतःहून येऊन आतापर्यंत जेवढं आम्ही केलं ते सगळे स्वतःहून ट्राय करा आणि सांगा तुम्हाला कुठलं आवडतंय. स्वतः मी संपवतो थाळी आमची पटापट, कारण अजून एक बाकी आहे शेवटची जागा जी अजून किकॅस आहे. चला. एवढ्या वेटिंग मध्ये मी उभा आहे याचा अर्थ तुम्हाला कळतंय मी कोल्हापूरच्या अशा कुठल्या ठिकाणी आलोय जी लोकल लोकांची फेवरेट जागा आहे. तिचं नाव आहे मालन गेस्ट हाऊस. आणि इथे गेस्ट नाही आहेत, सगळे आपलेच आहेत. त्यामुळे एवढी गर्दी आहे. अर्धा तास झाला मी थांबलोय. आता माहिती नसून किती वेळ लागणार आहे मला. सो लेट्स वेट अँड वॉच काय होतंय. आम्ही तुम्हाला रोज फॉलो करतो. आवडतात ना पुढे व्हिडिओ? एवढ्या दिवसांनी तुम्ही कोल्हापुरात परत भेटला, हो, अरे वा, आनंद वाटला. थँक्यू. खूप दिवस इच्छा होती यार या माणसाला बघा. आज प्रत्यक्ष झालेलं आहे. आणि वेडिंग मध्ये सेम. तुम्ही जसे आहात तसे आहे, आम्हाला एक्सप्रेस नाही करतायत, अरे. पण तुमच्यामुळे आम्ही फॉलो करतो. तिथे जाऊन खाऊन बघतो. काय गर्दी काय वाटते तुम्हाला? लोकल फिरायला मुंबईचा लोकलचा आहे. अरे मुंबईच्या लोकल पेक्षा जास्त गर्दी झाली. आणि मी नागपूरवरनं मालनचं नाव घेतो स्पेशल आलोय. अरे वा. आणि मी नागपूरला ऑफिसच्या कामानिमित्त जेव्हा आलो तर मालन मधनं जेवण केल्याशिवाय जात नाही. अरे माझी खासियत आहे सकाळ संध्याकाळ 2 टाइम करेल. म्हणून मी पण थांबले. बघूया आता किती वाजता आपला टाइम बघू येतो. आता किती वेळ भेटते. अरे हो. तुमच्यासाठी जेवण संपलंय, 8:30 वाजले आणि जेवण संपलं म्हणताय. दार बंद करतायत, दार बंद. लोकांना बाहेर काढतायत भाई. दार बंद करून घेत आहेत, बाहेर काढतात लोकांना. कशी वाटली तुम्हाला वाईब इकडची? भाई मुंबई लोकल मध्ये जेवायला आलं असं वाटतंय मला. देवा कसं वाटतंय तुला? फर्स्ट टाइम भाटुकावरती आलायस तू. अमयाच्या पाठी जेवढी लोक लागली आहेत ना तेवढी मी कधीच नव्हती बघितली. लोकल मध्ये पण एवढी लोक नसतील. आणि एवढ्या गर्दीमध्ये लोकांनी लिटरली वेटरला 100 रुपये दिले आहेत बसवायला. पण तरी पण आम्हाला बसायला मिळालं का? कारण ह्या मॅडम आमच्या बरोबर आहेत आज. द प्राची नॉनव्हेज इटर. बघूया कधी मिळते जेवण. त्याने डिक्लेअर केलं की जेवण संपलंय म्हणून. स्वतः मालक इथे ताट उचलत आहेत. 30 वर्ष झाली आहेत तिच्याकडे. काय ना काय म्हणजे अशी गर्दी आणि अशी क्रेज मी
याच्या आधी कुठल्या खानावळीमध्ये बघितली नाहीये. त्यांना एक दिवस जातो फक्त आजचं जेवण बनवायला. हे रोज फक्त 2 तासाचं जेवण बनवायला अख्खा दिवस जातोय. सोल्ड आउट. क्रेझी यार. ही महाराष्ट्राचं हे फूड कल्चर आहे खरं. आणि कोल्हापूरची जी शान आहे ना की बाई कोल्हापूरला जे माज करतात ना की बाई मटण आमच्याकडे मिळतं ते दिसतंय कसला माज आहे हा. आणि आमचा इटिंग पार्टनर चेंज झालेला आहे. आपण ट्राय करूया. पहिलं शास्त्र असतं. पहिलं आपण सुरुवात काय खाणार आहोत? पांढरा. पांढरा हो पिणार आहोत. पांढरा. चीज. चांग बोला. चिअर्स. चांगला पांढरा आहे. गुड पांढरा. टू बी फ्रँक हा पांढरा आहे ना हा मी आज दिवसभर जे काल आणि आज खाल्ले त्यांच्या ह्याच्यामध्ये ओके वाटला. हा पांढरा. हा पांढरा. पांढऱ्याला माझ्याकडनं देतो आहे थम्सअप. ओनली थम्सअप. आता तांबडा पिऊया आपण. तांबड्याला भात आहे भाई. तांबड्याला भात आहे. डिसेंट तांबडा आहे. अजिबात तिखट नाहीये. तुम्हाला झणझणीत वाटणार नाहीये. दिसतोय दिसतो तिखट येतो पण तो एवढा तिखट नाहीये. सेटल आहे. तर माझ्याकडनं पण या तांबड्याला मिळतोय नॉर्मल थम्सअप. मला पांढरा रस्सा आवडला ऍक्च्युली. फ्रँकली मला आवडला. फ्लेवर्स वगैरे व्यवस्थित आहे. तांबडा मला थोडासा ओके वाटलं. ओके वाटला. ओके दोन्ही पण मला फ्लेवर वाटलं. थोडासा हो. कम्पॅरेटिव्हली बाकीच्या रेस्टॉरंट जे असतात ते नक्कीच चांगलं आहे. म्हणजे जे आजकाल फॅन्सी कोल्हापुरी थाळ्या देत आहेत त्यांच्यावर नक्कीच चांगलं आहे. पण मी आज दिवसभर जे खाल्लेत कालपासून त्याच्यामध्ये हे खाली येतात जरा. आता आपण खाऊया चिकन. जरा मस्त वाटतं बघायला. ऑलरेडी इकडनं आपल्याला मिळालेलं आहे पावती की चिकन छान आहे. सो हे चिकन जे मी खाल्लं ना चांगलं आहे. तो कांदा जो चांगला परत त्याच्यामुळे गोडूस पण आलाय आणि मला वाटतं टोमॅटो पण आहे त्यामुळे थोडंसं गोडूस साईडला आहे चिकन. मसाला भाप आहे याचा. आणि इव्हन चिकनची क्वालिटी पण चांगली आहे. चिकन अजिबात बॉईल असलं तरी पण ते चुई नाही आहे. बाहेर आपल्याला कुठल्याही हॉटेलला मिळू शकेल हो. असं म्हणजे स्पेशली असं कोल्हापूरची जे काय कोल्हापूरचं नाही. ह्याच्यात दिसत नाही मला. आय विल गिव्ह नॉर्मल थम्सअप. आता मटण खाऊन बघूया. मला ऑलमोस्ट सेम लागलं. सेम पण आहे फक्त ह्याला चरबीचा फ्लेवर जास्त आहे मटणाच असल्यामुळे. मटणाचा असल्यामुळे. मटण आहे ना चांगल्या क्वालिटीचं आहे. चुई आहे थोडंसं. ओके. पण काही लोकांना हे खूप आवडतं असं पण. म्हणजे असं नाही की हे रेषा निघत आहेत. चांगलं चुई आहे. म्हणजे तुम्ही जर 32 वेळा चावलं तर नक्कीच ते विरघळणार तुमच्या तोंडामध्ये. मी या एपिसोडमध्ये जे तिन्ही रेस्टॉरंट केले त्यातलं प्रत्येक ठिकाणचं मटण हे वेगवेगळं होतं. अँड दॅट्स द ब्युटी ऑफ कोल्हापूर. आय फील की कोल्हापूरमध्ये मटण एवढ्या वेगळ्या क्वालिटीचं मिळतं की ते प्रत्येक रेस्टॉरंट स्वतःची शान आहे. म्हणजे पहिलं जे मटण खाल्लं त्या मटणाला असा फ्लेवर होता ना प्राची की ओ माय गॉड. म्हणजे मटणाचा सुगंध होता त्याला. जो मटणाचा असतो स्वतःचा तो. नॉट मसाल्याचा. मटणाचा. दुसरं जे खाल्लं त्याच्यामध्ये मसाल्याचा चांगला फ्लेवर होता. मटण सॉफ्ट क्वालिटीचं होतं पण मसाला ओव्हर पॉवरिंग होता आणि चांगला होता. याच्यामध्ये मटण आहे ना हे पूर्ण वेगळं आहे. थोडंसं धाराशिव स्टाईलचं हे जरा मटण आहे. हे फर्स्ट टाइमरसाठी नाही. फर्स्ट टाइम नाही. ज्यांना मटणची सवय आहे ना खूप खायची त्यांना हे मटण चालेल. म्हणजे फर्स्ट टाइम मटण करतायत प्राचीसारखे त्यांना मी रेकमेंड नाही करणार. तुला ही टेस्ट डेव्हलप व्हायला लागणार. ही स्टाईल हा चुवीनेस हे टेक्स्चर जेव्हा तुम्हाला ते यूज टू व्हाल तेव्हा ते मटण खायला तुम्हाला आवडेल. ह्याला एक तुम्हाला टेस्ट डेव्हलप व्हायला लागते या गोष्टीसाठी. सो आय डोंट रेकमेंड की तू हे खावं. फर्स्ट टाइमर खाते बघूया कसं वाटतं हिला. काय आलं? नॉर्मल आहे. हा आवडलं तुला ना. हे का काय आलं? चुई आहे ना. कुबे खाल्ल्यावर कडत कुबे. काय शिंपल्या. हो हे मालवणी बाई. हिच्यातले कुठे घेऊन जा. कम्पेअर माशांबरोबर होणार आहे. जर तुम्ही मटण खाणारे खूप असाल ना तुम्हाला आवडेल पण आहे. याला माझ्याकडनं अगेन थम्सअप. आणि तुला कळलं जी इमेज बनवली आहे कोल्हापूरची की तिखट असतं तेच म्हणतोय मी. दॅट्स द ट्रूथ. आम्ही हा एपिसोड मिथ बस्टर एपिसोड आहे की लोकांना जे येस आपल्याकडे खाली फुकट कोल्हापूरला बदनाम म्हटलं. कोल्हापूरच्या तिखट लवंगी मिरची कोल्हापुरी चवीसाठी आहे. अंडाकरी मस्त बोलतो. अंडाकरी ट्राय करूया. चल हा बोलतोय तर
अंडा करी खरंच चांगली आहे. अंडा करी त्या स्वतःची एक आयडेंटिटी आहे आणि मसाले पण छान आहेत त्याचे. म्हणजे सकाळपासून जेवढी मी अंडा करी एक खाल्ली आपण दुपारी ती पण चांगली होती, त्याची पण चव होती, पण याची क्वांटिटी पण जास्त आहे आणि चवही चांगली आहे. तर या अंडा करीला माझ्याकडे मिळतो डबल थम्सअप. जेन्युअनली मटन किमा हा पण ह्यांचा पण मटन किमा मला वाटतं मशीनमध्येच केलेला आहे. आणि सरप्राइझिंगली मटन किमा सगळे गोड आहेत चवीला. शौर्यवाड्याच्या ह्याला टर्न होते थोडासा ह्याची टेस्ट. चौरेवाडा आहे की तितकी नाही हा पण बऱ्यापैकी गोडूस. गोड आहे हा, का गोड आहे? हे असं मला माहिती नाही का मी जेवढं पण कोल्हापूरमध्ये खाल्लंय कांदा आणि टोमॅटो हा ते कांदा परततात ना त्याच्यामध्ये गोड होतो. मुंबईसारखे बिलकुल पण नाहीत. मला वाटतं मुंबईमध्ये ना आपल्याकडे ते खूप सारे नॉर्थचा आपल्याकडे झोन आहे किंवा आपल्याकडे मुघलाई झोन आहे, त्यामुळे आपल्याकडे ती किंवा आपल्याकडे इराणी झोन आहे, त्यामुळे तो किमा आपल्याकडे असा बनतो आणि आपल्याला ती टेस्ट डेव्हलप झाली किमाची. पण ऑल ओव्हर कोल्हापूर बघितली तर किमा गोडूसच आहे यांच्याकडे. पण मला जास्त खिम्यापेक्षा कांदा जास्त दिसतो हो थोडासा. हा यांचा राईस आणि गोष्ट इम्पॉर्टंट आहे, यांचा राईस बिर्याणीचा राईस असतो. सो हा जो राईस आहे ना हा राईस क्लासिक ऑरेंज राईस आहे. आणि मला आवडतं काय ना की आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे राईस खायला मिळतात. पुण्यात गेलं की इंद्रायणी मिळणार, आम्ही काल गेलेलो गुलमोरला वेगळा राईस होता, तर माझ्यामध्ये टाकूया आपलं तांबडा आणि तांबडा मस्त मिक्स करूया, त्यात थोडं चिकन ऍड करूया आपलं. चांगला राईस आहे, हलका राईस एकदम आणि सॉफ्ट आहे. सॉफ्ट एकदम. सॉफ्ट राईस आहे. सो ओव्हरऑल जर मला थाळीला रेटिंग द्यायचं आहे, या थाळीला द्यायचं आहे मला डबल थम्सअप. आणि आता ती वेळ आलेली आहे जेव्हा मी सांगणार आहे की आज जे मी 3 खाल्ले त्यात जगात भारी, देशात भारी आणि जिल्ह्यात भारी कुठला होता. सो पहिला जर रेटिंग करायचं आहे मला की जिल्ह्यात भारी कुठला होता, तर जिल्ह्यात भारी मला वाटतं हे मालन हे जिल्ह्यात भारी आहे. देशात भारीचं कुठला म्हणायचं असेल मला तर तो नक्कीच माणिक आहे. तात्यांचा जो थाळी होती तात्यांनी बनवलेली, त्याचं जे फ्लेवर, त्याच्या प्रत्येक डिशची चव वेगवेगळी होती, त्यामुळे मला वाटतं की त्याची एक स्वतःची खासियत आहे. आणि तिकडे परत तुम्हाला रक्ती मिळते, मुंडी मिळते, तुम्हाला तिकडे भेजा मिळतोय, तर तिकडे अशी ती व्हरायटी पण आहे खूपच, त्यामुळे तो देशात भारी आहे माझ्यासाठी. आणि ऑफकोर्स जगात भारी जिकडे माझ्या ताटामधल्या 2-3 गोष्टींना गोल्डन थम्सअप मिळाला होता ते आहे गुलमोहर ना, गुलमोहर हॉटेल गुलमोहर हे आजच्या एपिसोडसाठी जगात भारी आहे. तुम्हाला कुठलं वाटतं की त्याच्याहून कुठलं वेगळं असेल जे जगात भारी असेल तर मला कमेंट करून सांगा, मी तिकडे तो नक्की ट्राय करीन. आणि तुम्हाला हा आजचा एपिसोड जो मी खूपच लोकल, ऑथेंटिक आणि मिथ बस्टर बनवला होता कोल्हापूरबद्दल, तो आवडला असेल तर कमेंट करून सांगा. आणि नाही आवडला असेल तरी पण कमेंट करून सांगा काय कुठली गोष्ट नाही आवडली, मी नक्की इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न करू. आणि आता मला जेवू द्या, तुम्ही पण जेवा आणि आपण मस्त लाईफ एन्जॉय करूया. बाय बाय.